श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म श्री स्वामी समर्थ महाराजांना कोटी कोटी प्रणाम। तसंच माझे ही व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना श्री स्वामी समर्थ। बघा मंडळी, आता 5 तारखेला म्हणजेच 5 डिसेंबर, येत्या 5 डिसेंबरला आपल्याला आहे कालभैरवाष्टक। आपण जे कालभैरवाष्टक म्हणतो ना, तर ते कालभैरवाची आपली जयंती आहे, म्हणजे त्यांचा जन्मदिवस आहे। आणि हा दिवस आपल्या सर्वांच्या जीवनाचा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे, कारण की आपण कालभैरवाची सेवा सर्व कामासाठी करतो। म्हणजेच बघा, तर आपण कालभैरवाची सेवा सर्वच कामासाठी करतो। कुठल्या कुठल्या कामासाठी करतो बघा, आता कोणाचा काही प्रश्न असला का आम्ही सांगतो कालभैरवाष्टक वाचा। आपल्याला करणी प्रकार असेल, आपल्या घरातलं कोणी रागाने निघून गेलं असेल, कोणी हरवलं असेल, कोणावर कर्ज असेल, संकट असेल, त्यानंतर कुठले काम होत नसेल, पितृदोष असेल, वास्तुदोष असेल, किंवा कुठल्याही करणीचा प्रकार असेल, भूतबाधा, प्रेतबाधा, किंवा तुमचं कोण जारण मारण उच्चाटन कुठलीही बाधा असेल, तर आपण ग्रह बाधा, अशा कुठल्याही बाधेला आपण कालभैरवाची सेवा करायला अतिशय प्रभावी सेवा आहे। म्हणजे ती सेवा जेव्हा आपण करू ना, तर 100% नाही, 1001% आपलं काम होत असतं। फक्त कालभैरवाची सेवा ही आपण शक्यतो संध्याकाळी करायची। संध्याकाळी पॉवरफुल असते म्हणजे कालभैरवाची सेवा। तर कालभैरवाची सेवा केल्याने तुमचं म्हणजे जे काय असेल ते सगळं होतं आणि कामं होतच असतात। म्हणून आपल्याला एक माहिती की कालभैरव हे आहे असं दैवत आहे, उग्र दैवत आहे। पण म्हणून ते उग्र दैवत असल्यामुळे काय होतं, जर आपल्याला हा त्रास होत असेल तर ते आपल्या त्रासातून लगेच आपल्याला मुक्त करतात। आणि कधी कधी काय होतं बघा, आपल्याला खूप असं आळस सारखं होतं, कंटाळा येतो, आपल्याला आपल्या घरामध्ये वास्तुदोष असलं की आपल्याला हा पण प्रकार होतो। जेव्हा आपण आपल्या घरामध्ये कालभैरवाचं जर मोठ्याने उच्चारण केलं ना, तर आपल्या घरातला वास्तुदोष सुद्धा निघून जातो। म्हणजे तो सुद्धा ती सुद्धा जाते, घरातली निगेटिव्ह एनर्जी निघून जाते आणि घरातली कुठलीही बाधा असेल तुमची तर ती निघून जाते। म्हणून आपल्याला कालभैरवाची आपण नेहमी सेवा देत असतो। आणि आपण प्रत्येकाने रोज आपल्याला कालभैरवाष्टक जर 11 वेळा म्हटलं ना रोज, आता आपल्याला तर जयंतीच्या दिवशी आपल्याला करायचंच आहे। 5 डिसेंबरला वार मंगळवार आहे, तर आपल्याला मंगळवारच्या दिवशी ते तर करायचीच आहे, परंतु त्याच्यानंतर सुद्धा आपण रोज करा। आता त्या दिवशी आपल्याला काय करायचे, कालभैरव जयंतीच्या दिवशी काय करायचं बघा, तर कालभैरव जयंतीच्या दिवशी आपल्या जवळपास जर कालभैरवाचं मंदिर असेल तर नक्की दर्शनाला जा। त्या दिवशी कालभैरवाच्या मंदिरात दर्शनाला जायचं। जाताना नारळ, खडीसाखर, अगरबत्ती घेऊन जायची। त्यानंतर तिथे 11 वेळा कालभैरवाष्टक वाचायचं आणि तिथली थोडी रक्षा पण घेऊन या आपल्याकडे। आपल्या घराच्या आजूबाजूला टाकून द्या, घरात टाका, घराच्या आजूबाजूला टाका। आणि जाताना कालभैरवाला नैवेद्य घेऊन जावा। कालभैरवाच्या दर्शनाला जाताना आपल्याला कालभैरवाला नैवेद्य घेऊन जायचे, तो म्हणजे बाजरीची भाकरी आणि वांग्याचं भरीत आणि कांदा असं आपल्याला घेऊन जायचं आहे कालभैरवाला नैवेद्याला। कांद्याची पात असेल तर चालेल, कांद्याची पात असेल तर उत्तमच। आपल्याला हे घेऊन जायचं कालभैरवाला नैवेद्याला। तो कालभैरवाला नैवेद्य द्या, ते तुम्ही खडीसाखर, अगरबत्ती, नारळ घेतलेला आहे ती सेवा ते कालभैरवाला रुजू करा। त्यानंतर तिथे गेल्यावर 11 वेळा कालभैरवाष्टक वाचा। ती सगळी सेवा रुजू केली का 11 वेळा कालभैरवाष्टक वाचा आणि नंतर मग येताना तिथली थोडी रक्षा घेऊन यायची। आणि एक कालभैरवाची सेवेचं विशेष आहे, आपण जेव्हा कालभैरवाला जातो ना, कालभैरवाची सेवा झाली का आपण आपल्या घरी यायचं। मध्ये कोणी रस्त्यात जरी बोललं ना, कधी पण जा तुम्ही, मध्ये कोणी रस्त्यात जरी बोललं ना तरी थांबायचं नाही। जेव्हा तुम्ही थांबाल तर तुमची तिथली केलेली सगळी सेवा तिथंच लगेच थांबून जाते, घरापर्यंत येत नाही। जेव्हा कालभैरवाची सेवा केली की डायरेक्ट घरी यायचं, मध्ये कुठे थांबायचं नाही, ना तुम्ही चहा प्यायला, ना पाणी प्यायला, नाही काही खायला, डायरेक्ट घरी यायचं। असं करायचं असतं आपल्याला, ना कोणी बोलवतंय कोणी बोलतंय मग थांबलं असं नाही, डायरेक्ट यायचं। हा जो नियम आहे ना कालभैरवाच्या सेवेचा, हा आपण आवर्जून लक्षात ठेवायचा आणि दुसऱ्यांना पण सांगा, इतरांना पण। त्यामुळे काय होईल, तुमची जी काही सेवा असेल, कारण की कालभैरवाची सेवा केली ना अतिशय अतिशय प्रभावी सेवा असते ती। आणि ती प्रभावी सेवा जी असते ना, जेव्हा आपण कालभैरवाची सेवा करून येतो ना घरी, आपल्याबरोबर खूप मोठी ती कालभैरवाची ऊर्जा येत असते आणि ते ऊर्जेने आपली संकट पण निवारण होत असतात। मग ती ऊर्जा आपण आपल्या घरी आणायची असते, मग तुम्ही तिथं थांबले की तिथेच थांबते ती। म्हणून आपल्याला ह्या गोष्टी लक्षात घ्यायचे। कालभैरवाची सेवा झाली का घरी यायचे। तुम्ही जे कालभैरवाला तिथे सेवा रुजू कराल, सेवा कराल तिथं
तुम्हाला जर एखादं संकट असेल, काही अडचण असेल, तर तुम्ही त्याला बोलवायचे तिथं. सांगायचं, "माझं असं-असं संकट आहे, दूर कर." मग तुम्ही समजा सांगा, "मी आजपासून 11 वेळा कालभैरव अष्टकची सेवा करते तुझी. माझं असं-असं संकट दूर कर, माझं असं-असं काम कर." असं त्याला विनंती करून तुम्ही त्या दिवशी कालभैरव अष्टक तिथं वाचायचं. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशीपासून रोज संध्याकाळी 2 अगरबत्त्या लावायच्या आणि रोज रात्री कालभैरव अष्टक म्हणजे संध्याकाळी म्हणजे कसं दिवा लागल्यानंतर तुम्ही कधी पण बोला. काही हरकत नाही. मग रोज आपल्याला 11 वेळा संध्याकाळी कालभैरव अष्टक म्हणायचं आहे. ही सेवा जर तुम्ही केली ना, तुमचे कुठलं पण असेल समस्या असेल, तुमच्याकडे म्हणजे तुमच्यावर करणी-बाधा झाली असेल, वास्तुदोष असेल, पितृदोष असेल, तुमच्या घरासारखं कोणी-कोणी आजारी पडत असेल किंवा तुम्हाला घरात भांडणं होत असेल, कटकटी होत असेल, पितृदोष असेल, पिशाच बाधा असेल, करणी-बाधा असेल, भूत-बाधा, त्यानंतर काय जारण-मारण, उच्चाटन कुठली बाधा असेल, कुठल्याही बाधा असेल, तर तुम्ही कालभैरवाचं घरात मोठ्या आवाजाने पठण करा रोज रात्री 11 वेळा. तुम्हाला 40 दिवसात अनुभव येईल म्हणजे येईल आणि खूप खूप मोठी असेल तर तुम्हाला 40 दिवसानंतर पण येईल. तर तुम्ही शक्यतो 40 दिवसात भरपूर जणांचे कामं होतात. पण समजा हे झालं, एखादं मोठं असेल तर आपल्याला 108 दिवस करा. काही फरक पडत नाही. पण तुम्ही जेवढं कराल ना, तेवढे तुमच्या घरातली सगळी ती बाधा निघून जाईल. तर ह्या गोष्टी ना आपल्याला म्हणजे कालभैरव अष्टकची सेवा आपल्या जीवनासाठी अतिशय प्रभावी आहे. आणि जे कोणी बघा, त्यानंतर कालभैरवाची सेवा केल्यानंतर त्या घरामध्ये अकाल मृत्यू कधी येत नाही आणि जो व्यक्ती कालभैरवाची सेवा रोज कमीत कमी 11 नाही तर 1 वेळा जरी वाचून बाहेर पडला ना, तो घरी सुखरूप यायची जबाबदारी कालभैरवाची असते. म्हणून ही गोष्ट लक्षात घ्यायची, की तुम्ही प्रवास करत असाल रोजचा किंवा तुम्ही ऑफिसला जाण्यासाठी सुद्धा तुम्ही गाडीवर वगैरे जाता. तुम्ही कुठलाही प्रवास करता, तुम्ही अप करत असाल किंवा आपला आता आपण बघा, आपण रोज बाहेर कुठे ना कुठे जाणारच. तर मग आता आजकालचं कसं आहे, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आजकाल बाहेर गेल्यावर माणूस घरात यायची गॅरंटी नाही. कारण की दिवसमान असे आहे. म्हणून त्याच्यासाठी आपल्याला रोज कमीत कमी 1 वेळ तरी कालभैरव अष्टक म्हणायचं. जर तुम्ही कालभैरव अष्टक म्हटले, तर तुम्ही सुखरूप घरी कुठेही गेला तर सुखरूप तुमच्या घरी परत याल. तर अशी कालभैरवाची जबाबदारी असते. म्हणून तुम्ही रोज तर 11 वेळा कराच. 40 दिवस आहे किंवा 108 दिवस कराच रोज 11 वेळा. पण त्यानंतर रोज 1 वेळेला तरी आपण आपल्या घरामध्ये मोठ्या आवाजात कालभैरव अष्टक हे संध्याकाळी झालं पाहिजे. आणि ज्यांना संध्याकाळी वेळ नाही ते सकाळी करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एवढंच संध्याकाळी सांगण्याचं काम एवढंच आहे, की संध्याकाळची सेवा कालभैरवाची पॉवरफुल असते म्हणून ती सांगते. तर अशी आपल्याला 5 डिसेंबरला करायची आहे ही सेवा कालभैरव जयंतीची आणि त्यानंतर आपल्याला रोज करायची आहे. परंतु आपल्याला हा दिवस अतिशय महत्त्वाचा आहे. वर्षातून एकच दिवस आहे आणि ह्या दिवशी आपल्याला ही संधी चुकवायची नाहीये. कुठेही तुमच्या गावात कुठे असेल, लांब असेल मंदिर तरी चालेल, पण कालभैरवाच्या मंदिराला तिथं दर्शन करायला जा, नैवेद्य घेऊन जा, सेवा घेऊन जा आणि तिथं 11 वेळा कालभैरव अष्टक म्हणून घरी या. म्हणजे तुम्हाला तुमच्या कामात यश येईल म्हणजे येईलच. सगळे तुमचे जे काही प्रकार असेल सगळे दूर होतीलच. कारण की हा असा कालभैरवाचा म्हणजे सेवा करून कोणाचंही कधीही कुठलंही काम बाकी राहिलेलं नाही. कालभैरव इतकं म्हणजे तीव्र दैवत असल्यामुळे आपल्याला त्याची सेवा पण तशीच करावी लागते आणि त्याचा रिझल्ट पण तसाच येतो आणि तो काम पण तसंच करतो. म्हणून आपण नक्की 5 डिसेंबरला कालभैरव जयंतीला कालभैरवाची सेवा अवश्य करा. इतरांना पण सांगा आणि आपणही करा. म्हणजेच आपण केलं तर इतरांना पण सांगितलं तर त्यांच्या केल्याचं 10% पुण्य आपल्याला मिळेल आणि आपल्याला सुद्धा आपले संकटमुक्त होण्यासाठी आपल्याला त्या सेवेचा तिथे उपयोग होईल. म्हणून आपण ह्या गोष्टी लक्षात ठेवा आणि नक्की आपली ही व्हिडिओ शेअर करा. म्हणजे जास्तीत जास्त जणांना त्याची सेवा माहिती होईल आणि त्या दिवशी सेवा करतील. तर असो. तर आज आपण इथेच थांबू. झालेली सेवा स्वामींच्या चरणी अर्पण करू. आपल्याला जर माझी ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.